मित्रांनो, एकीकडे आपण हा महाराष्ट्र वारकरी साधू संतांचा म्हणतो, एकीकडे हा महाराष्ट्र शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचा म्हणतो, परंतु प्रत्यक्षामध्ये खरंच हा महाराष्ट्र वारकरी साधू संतांचा आहे का? प्रत्यक्षामध्ये खरंच महामानवांचे विचार आचरणामध्ये आणले जातात का? सांगितले जातात का? आजही येथील बहुजन समाज, मराठा समाज, ओबीसी समाज, दलित समाज आजही या अंधश्रद्धेचा, या पाखंडी व्यवस्थेचा, या मनुवादी व्यवस्थेचा गुलाम आहे. मित्रांनो, आजही आमचा बहुजन समाज तुमच्या घरामधलं शुभ कार्य असेल, लग्न असेल, वास्तुशांती असेल किंवा अन्य कोणतंही शुभ कार्य असेल, त्यावेळेस मुहूर्त पाहिला जातो. मुहूर्त पाहूनच ते कार्य केलं जातं. परंतु खरंच त्या मुहूर्ताला काही अर्थ आहे का? मित्रांनो, काळ हा अखंड असतो. काळाची गणना कदापिही करता येत नाही. काळाची सुरुवात कधी झाली, काळाचा मध्य कोणता, काळाचा अंत कोणता, हे कोणीही सांगू शकत नाही. सध्याची जी कालगणना आहे ती केवळ आणि केवळ मानवाने त्याचं सध्याचं रोजचं जीवन सुखकर बनवण्यासाठी, व्यवस्थितपणे चालवण्यासाठी बनवलेली आहे. वास्तविक काळावर कोणाचंही नियंत्रण नाही. आणि हा काळ शुभ, हा काळ अशुभ असं कदापिही नसतं. एखादा अत्यंत चांगला शुभ मुहूर्त असतो आणि त्या शुभ मुहूर्तावर तुम्ही एखादं कार्य सुरू केलं, घरातील अत्यंत चांगलं कार्य सुरू केलं, लग्न असेल, वास्तुशांती असेल, काही असेल, एकदम आनंदाचा दिवस असतो, सगळं काही व्यवस्थित असतं. आणि अशा वेळी सुद्धा अनेकदा ॲक्सिडेंट झालेले आहेत, अपघात झालेले आहेत, अगदी त्या क्षणी त्यावेळी मृत्यूसुद्धा झालेले आहेत. अशी अनेक उदाहरणं आहेत. परंतु या उदाहरणाचं वर्णन करताना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी एकबेकी न्याय सांगितलेला आहे. एकबेकी न्याय म्हणजे काय? माणसाला विसरायची सवय आहे आणि याचा हे लोक फायदा घेतात आणि याच्याद्वारे खूप मोठी इंडस्ट्री उभा आहे. कशाची? लुटण्याची, पोटापाण्याची, दुसऱ्याच्या जीवावर. परंतु दुसऱ्याला अंधश्रद्धेच्या, पाखंडाच्या गर्तेमध्ये ढकलून ही इंडस्ट्री उभा आहे. लोकांचं आर्थिक शोषण इथपर्यंत ठीक आहे, परंतु लोकांचं मानसिक, लोकांचं बौद्धिक शोषण यामधून होतं. आजही लोक त्याच जुन्या खुळचट संकल्पनामध्ये अडकून आहेत. अगदी शिकलेले लोक, इंजिनियर्स असतील, डॉक्टर्स असतील, वकील असतील किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रातील असतील, अगदी अधिकारी असतील, हे सगळे लोक या खुळचट संकल्पनेमध्ये आजही अडकलेले आहेत. मुहूर्त ही एक प्रामुख्याने अंधश्रद्धा आहे आणि भीतीपोटी निर्माण झालेली समजूत आहे. शुभ अशुभ, काळग्रह, नक्षत्रांची स्थिती आणि मानवी जीवनातील यशाचा कसलाही संबंध सिद्ध करता येत नाही, होऊच शकत नाही. आकाशातील, अवकाशातील ग्रह, तारे करोडो किलोमीटर दूर आहेत. त्यांच्या हालचालींचा पृथ्वीवरील मानवी निर्णयावर कसलाही यत्किंचितही फरक होण्याचा काही सुद्धा संबंध नाही. अरे बिचारा तो शनी ग्रह, मंगळ ग्रह, त्याला माहीत सुद्धा नाही तुमच्या घरामध्ये लग्न आहे, तुमच्या घरामध्ये वास्तुशांती आहे, कोण तो राहू केतू, या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहेत. त्या ग्रहांना माहीत सुद्धा नाही आज तुमच्या घरामध्ये वास्तुशांती आहे, आज तुमच्या घरामध्ये कोणी मरणार आहे आणि तुम्ही विनाकारण त्यांना यामध्ये ओवून टाकलेलं आहे. वारकरी साधू संतांनी यामधून सोडवण्याचा प्रयत्न केला, लिहून ठेवलं, सांगितलं. तुकाराम महाराज म्हणतात, अवघा तो शकून हृदयी देवाचे चरण. याला पर्याय देण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला भीती वाटते ना, तर तुम्ही देवाचं नाव घ्या, पाऊल पुढं टाका, तोच शुभ मुहूर्त आहे. तुका म्हणे हरीच्या दासा, शुभ काळ झाल्या अवघ्या दिशा. तुकाराम महाराजांनी यावर शकून अपशकून सांगणारावर टीका सुद्धा केलेली आहे. मिळवून नरनारी शकून सांगती नाना परी, तुका म्हणे मैंद नाही त्यापासी गोविंद. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की सगळा काळ आमच्यासाठी शुभ आहे, सगळ्या दिशा शुभ आहेत. शुभ झाल्या दिशा अवघाची काळ, अशुभ मंगळ मंगळाचे हातीची या दीपे दुरावली निशी, न देखी जे कैसी आहे तेही. कोणतीही दिशा अशुभ नाही, लक्षात ठेवा, कोणतीही वेळ अशुभ नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अमावस्याच्या दिवशी लढाया केल्या, जिंकल्या. अरे पौर्णिमा, अमावस्या हे सगळे आपल्या ग्रहाच्या, चंद्राच्या फिरण्यावरून, स्थितीवरून निर्माण होतात.
त्याचा आणि तुमच्या मानवी जीवनातील रोजच्या घटनाचा, आचरणाचा, मुहूर्ताचा कसलाही काळी मात्रही संबंध नसताना सुद्धा माणूस यामध्ये अडकलेला आहे, अगदी मनोरुग्ण झालेला आहे. तुकाराम महाराजांचं या लोकांनी ऐकलं नाही, महामानवांचं ऐकलं नाही. काही जण प्रश्न विचारतील की तुमचं तरी कोण ऐकणार आहे? कोणीही ऐकणार नाही, मला माहीत आहे. परंतु सत्य सांगणं हे माझं काम आहे. आणि जे रिअल आहे, महामानवांनी सांगितलं आहे, साधू संतांनी सांगितलं आहे म्हणून नाही, तर जे रिअल आहे, जे रिअल फॅक्ट आहे, जे वास्तव आहे, सत्य आहे, ते सांगणं सर्वात महत्वाचं आहे. कमीत कमी लोक यावर विचार करतील. 10 लोक विचार करतील, 20 लोक विचार करतील. फुल ना फुलाची पाकळी बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आमचा बहुजन समाज आजही या पाखंडामध्ये, अंधश्रद्धेमध्ये, भेदाभेदामध्ये, उच्च नीचतेमध्ये अडकलेला आहे. हा माणूस श्रेष्ठ, या जातीचा श्रेष्ठ, या जातीचा कनिष्ठ, यामध्ये जो अडकलेला आहे, या गर्तेतून माणसाला बाहेर काढणं गरजेचं आहे. त्याशिवाय या देशाला गुलामगिरीतून मुक्ती नाही. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.